Friends, today we are going to see Kruskal's algorithm for shortest spanning tree. म्हणजे Kruskal's algorithm for shortest spanning tree वर आधारित महत्त्वाचं एक्झाम्पल आज आपण बघतो. एक्झाम्पल असे: बाय यूजिंग Kruskal's algorithm find the shortest spanning tree of following graph. फ्रेंड्स, आम्हाला हा असा ग्राफ दिलेला आहे. यावरून आम्हाला शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री काढायचा आहे यूजिंग Kruskal's algorithm. ओके, आता या ग्राफवरून E1, E2, E3, E4 अप टू E12 एका टेबलमध्ये मांडून घेणार आहोत. म्हणून आपण काय लिहिलं? सोल्युशनची सुरुवात आपण अशी केली: फ्रॉम द गिवन ग्राफ वी प्रिपेअर टेबल ऑफ एज अँड इट्स वेट ॲज फॉलोज. म्हणजे एज आणि त्याचं वेट म्हणजे त्याची किंमत जी त्याच्यासमोर दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल E4 ही एज झाली, तर 4 हे त्याचं वेट म्हणजे त्याची किंमत झाली. ओके, ही एज आणि त्याच्या खाली हे त्याचं वेट असं तक्ता पहिल्यांदा बनवून घेतोय. मी या तक्त्यामध्ये पहिला जो रो आहे त्यामध्ये एज लिहिलेली आहे: E1, E2, E3, E4, E5, E6 अप टू E12. ओके, आणि त्यांचे वेट म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू: E1ची व्हॅल्यू 4, E2 7, E3 8 अशा पद्धतीनं ग्राफमध्ये बघून ह्या त्यांच्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. आता त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं? ह्या वेटला आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिणार आहोत. म्हणजे सगळ्यात लहान संख्या पहिल्यांदा 4 4 4 ही सगळ्यात लहान संख्या आहे. म्हणून मी 4 4 4 या इथं लिहिल्या आणि मग त्यानुसार त्यांच्या एजेस वर लिहिलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल E1 4 आहे म्हणून E1 मी 4 लिहिलं. पुढची 4 संख्या मला इथं दिसते, ती आहे E4 म्हणून या इथं मी लिहिलं. दुसरी संख्या 4 ती आहे E4ची. मग तिसरी 4 मला इथं दिसते, ती आहे E7ची म्हणून 3 नंबरला E7 त्याची व्हॅल्यू 4 लिहिली. म्हणजे खाली व्हॅल्यूवर लक्ष ठेवा, त्यानुसार त्यांच्या एजेस वर लिहित चला. ओके, 4 नंतर संख्या मला आढळते 5, ती आहे E11ची म्हणून या इथं मी लिहिलं 5E11. 5 नंतर मला संख्या दिसते 7 7 7 म्हणजे E2 7, E9 7 आणि E10 7. ओके, 7 नंतर आहे संख्या 8. हे बघा, ही 8 इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे E3 आणि E8 या दोन संख्या इथे लिहिल्या. वर एजेस, खाली संख्या. नंतर 9 10 आणि 12 या त्याच्या व्हॅल्यूज आणि वर त्यांच्या व्यवस्थित एजेस लिहिलेल्या आहेत. असा हा पुढचा तक्ता आपण तयार केला. दिस इज आवर सेकंड स्टेप. आता मित्रांनो, एज वेटनुसार अरेंज करून एक टेबल तयार केल्यानंतर हा जो ग्राफ आहे बघा, ह्या ज्या व्हर्टायसेस तुम्हाला दिसतात ते 8, त्या प्रॉपर यांच्या जागेवर फक्त व्हर्टायसेस आपण ड्रॉ करून घ्यायच्या, एजेस लिहायच्या नाही. हे बघा फ्रेंड्स, अगदी V1 V6 हे सगळ्या व्हर्टायसेस मी मूळ ग्राफमध्ये जिथं होत्या तिथं पहिल्यांदा मांडून घेतल्या. ह्यांच्या एजेस मी काढलेल्या नाहीत. आता आपण एक एक जशी जशी एज सिलेक्ट करणार ती इथं ड्रॉ करत जाणार. आता फ्रेंड्स, आपण प्रत्यक्षात त्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेट व्हॅल्यूजच्या तक्त्याकडं बघणार आणि इथून त्या एजेस सिलेक्ट करायला सुरुवात करणार. ओके,
फक्त एकच गोष्टीची काळजी घ्यायची की एज सिलेक्ट केल्यानंतर ती ड्रॉ केल्यावर सर्किट कंप्लीट होता कामा नये. जर सर्किट कंप्लीट होत असेल तर आपण स्पष्ट म्हणायचं इट कंप्लीट्स सर्किट, सो डू नॉट सिलेक्ट धिस एज असं आपण म्हणणार आहोत. बघा, फॉलोविंग आर द स्टेप्स टू ड्रॉ ए शॉर्टेस्ट पॅनिंग ट्री असं आपण म्हणायचं. ही पहिली स्टेप बरं का. ही सिलेक्ट केली आपण. काय लिहिलंय? सिलेक्ट मिनिमम वेट एज E1 इज इक्वल टू 4. हे बघा, ही E1 ही इज इक्वल टू 4 ही पहिली मिनिमम लहानात लहान संख्या आहे. मग ही आपण सिलेक्ट करू शकतो. आता तुम्ही काय करायचं, ही E1 मूळ ग्राफमध्ये कुठे बघायचं तिथंच हे ड्रॉ करायचं. हे बघा फ्रेंड्स, मूळ ग्राफमध्ये E1 या इथे आहे. ओके, म्हणजे V1 आणि V6 ला जोडणारी ही एज आपल्याला काढायची आहे. त्याची व्हॅल्यू सुद्धा तिथं लिहायची आहे. ही V1 आणि ही V6 यांना जोडून त्याला E1 इज इक्वल टू 4 असं म्हणणार. हे अशा रीतीनं V1 आणि V6 ला जोडलं आणि त्याला आपण E1 इज इक्वल टू 4 असं म्हणालो. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढची एज आहे E4 इज इक्वल टू 4. म्हणून आपण खाली काय लिहिणार, सिलेक्ट मिनिमम वेट एज E4 इज इक्वल टू 4. ओके, हे बघा, ही ती एज E4 इज इक्वल टू 4. मग आपल्याला काय करायचं आहे, V2 आणि V3 यांना सिलेक्ट करायचं. ओके, त्याला E4 इज इक्वल टू 4 म्हणायचं. V2 आणि V3 यांना जोडणारी एज आपण त्याला म्हणणार E4 इज इक्वल टू 4. हे बघा फ्रेंड्स, V2 आणि V3 याला जोडलं, E4 इज इक्वल टू 4 असं पुढच्या एजला नाव लिहिलं. मग नेक्स्ट एज आहे E7, ती पण आहे 4. मग खाली तसं लिहा, ती नंबर सिलेक्ट मिनिमम वेट एज E7 इज इक्वल टू 4. हा मूळ ग्राफ. हे बघा, या इथं V5 आणि V4 यांना जोडणारी आहे E7 इज इक्वल टू 4. मग आपण ती जोडून घेऊया. ही V5 आणि ही V4 यांना जोडायचं आहे. हे बघा फ्रेंड, V5 V4 यांना जोडणारी ही E7 इज इक्वल टू 4. शिवाय सर्किट अजूनही कंप्लीट झालेलं नाही, त्याच्यामुळे आपण जोडत राहायला हरकत नाही. नेक्स्ट एज आहे E11 इज इक्वल टू 5. मग आपण तसं लिहूया. चौथी स्टेप, सिलेक्ट मिनिमम वेट एज E11 इज इक्वल टू 5. हे बघा फ्रेंड्स, ही E11 इज इक्वल टू 5 म्हणजे V4 आणि V8 यांना जोडणारी एज. हा V4 आणि हा V8. हे बघा फ्रेंड्स, V4 V8 यांना जोडलं E11 इज इक्वल टू 5 या एजनं. अजूनही बघा, कुठंही सर्किट कंप्लीट झालेला नाही. ही आहे पाचवी स्टेप, सिलेक्ट मिनिमम वेट एज E2 इज इक्वल टू 7. ही आहे ती E2 इज इक्वल टू 7 म्हणजे V1 आणि V5 यांना जोडणारी एज. हा V1 आणि हा V5 यांना जोडणारी ही एज आहे, ज्याचं नाव आहे E2 इज इक्वल टू 7. बघा, याला मी जोडलं, नाव दिलं E2 इज इक्वल टू 7. अजूनही सर्किट कुठंच कंप्लीट झालेलं नाही. नेक्स्ट पुढची स्टेप, E9 इज इक्वल टू 7. मग मी तसं लिहिलं. 6वी स्टेप, सिलेक्ट मिनिमम वेट एज E9 इज इक्वल टू 7. हे बघा फ्रेंड्स, V6 आणि V7 यांना जोडणारी ही एज आहे E9 इज इक्वल टू 7. V6
आणि V7 यांना जोडणारी एज E9 इज इक्वल टू 7 यांना जोडल्यानं सर्किट कंप्लीट होत नाही. अशा रीतीने V6 आणि V7 यांना जोडलं, एजचं नाव E9 इज इक्वल टू 7. पुढची एज आहे E10 इज इक्वल टू 7. ही V4 आणि V7 यांना जोडणारी एज आहे E10 इज इक्वल टू 7. आता मित्रांनो, V4 आणि V7 यांना जर जोडलं तर सर्किट कंप्लीट होतो. हे बघा, हा जर सर्किट कंप्लीट होत असेल यांच्यामुळं, तर ही एज जोडता येणार नाही. नेक्स्ट, मिनिमम वेट एज इज E10 is equal to 7. But it forms a circuit, so do not select age E10 is equal to 7. ओके, कारण याने सर्किट जर कंप्लीट होत असेल तर मग ही एज जोडण्यात अर्थ नाही. पण तसं लिहावं पण लागेल, म्हणून आपण स्पष्ट लिहिले, नेक्स्ट मिनिमम वेट एज इज E10 is equal to 7, but it forms a circuit, so do not select age E10 is equal to 7. ओके, पुढची एज आहे E3 is equal to 8. म्हणून 8व्या स्टेपला आपण तसं लिहिलंय, सिलेक्ट मिनिमम वेट एज E3 is equal to 8. प्रत्यक्षात ग्राफमध्ये बघूया, आणि सर्किट कंप्लीट होत असेल तर ही पण जोडायचं नाही. E3 is equal to 8. हे बघा फ्रेंड्स, V2 आणि V5 यांना जोडणारी ही एज आहे E3 is equal to 8. हा V2 आहे, हा V5 आहे. आपल्याला जर हे जोडलं तर कुठेही सर्किट कंप्लीट होत नाही, म्हणून हे जोडायला हरकत नाही. आपण जोडूया. बघा, V2 आणि V5 यांना आपण जोडलं या एजनं, आणि सर्किट कुठेही कंप्लीट होत नाही. ओके, नीट बघून घ्या. आता पुढची स्टेप, E8 इज इक्वल टू 8. हे बघा, E8 इज इक्वल टू 8 ही V6 आणि V5 यांना जोडणारी एज आहे. ओके, ही आहे V6, ही आहे V5 यांना जोडणारी एज आहे E8 इज इक्वल टू 8. पण फ्रेंड्स, जर मी हे जोडलं तर हा सर्किट तर या इथं कंप्लीट झाला, म्हणून मला याला जोडता येणार नाही. नेक्स्ट, मिनिमम वेट एज इज E8 इज इक्वल टू 8, बट इट फॉर्म्स ए सर्किट, सो डू नॉट सिलेक्ट एज E8 इज इक्वल टू 8. ठीक आहे. नेक्स्ट, आता पुढे E6 इज इक्वल टू 9. इथपर्यंत झालं आपलं E8 पर्यंत. E6 इज इक्वल टू 9 ही एज जोडून बघूया. हे बघा, V4 आणि V3 यांना जोडणारी एज आहे E6 इज इक्वल टू 9. बघूया हे जोडून सर्किट होतंय का कंप्लीट. बघा, V4 आणि V3 जर का मी याला जोडलं तर हा सर्किट एवढा कंप्लीट झालेला आहे. सर्किट कंप्लीट होतं कामा नये, म्हणजे आम्हाला हे जोडता येणार नाही, आणि कारण सांगायचं, इट फॉर्म्स ए सर्किट. ही आहे आपली 10th स्टेप. नेक्स्ट, मिनिमम वेट एज इज E6 इज इक्वल टू 9. परत लिहायचं, बट इट फॉर्म्स ए सर्किट, सो डू नॉट सिलेक्ट एज E6 इज इक्वल टू 9. नेक्स्ट विचार करूया. मग विचार करायचा E12चा. यानंतर आहे E12, ती आहे 10. E12 कुठे बघा. हे बघा फ्रेंड्स, V3 आणि V8 यांना जोडणारी एज आहे E12 इज इक्वल टू 10. बघूया ही जोडली तर सर्किट कंप्लीट होतो का. ही V3 आणि V8 यांना जोडणारी ही एज आहे E12 इज इक्वल टू 10. जर का मी हे जोडलं तर सर्किट कंप्लीट होतोय. ओके, म्हणून याला मला जोडता येणार नाही, आणि मला तसं लिहावं पण लागेल. स्टेप 11,
next minimum weight age is E12 is equal to 10, but it forms a circuit, so do not select age E12 is equal to 10. आणि फायनली लास्ट एज उरली बघा E5 इज इक्वल टू 12. हे बघा फ्रेंड्स, V1 आणि V2 यांना जोडणारी ही एज आहे E5 इज इक्वल टू 12. बघूया V1 आणि V2 याला जोडलं तर सर्किट कंप्लीट होतोय का. ही V1 ही V2 यांना जर जोडलं तर सर्किट कंप्लीट होतोय. त्यामुळे मला यालाही जोडता येणार नाही. मग मी तसं लिहिणार, नेक्स्ट मिनिमम वेट एज इज E5 इज इक्वल टू 12, बट इट फॉर्म्स ए सर्किट, सो डू नॉट सिलेक्ट एज E5 इज इक्वल टू 12. तर मित्रांनो, आता आपल्याजवळ एज संपलेलं आहे. शिवाय आपल्याला लिहावं कसं लागेल ते पण बघा. In this way, we have selected 7 edges and there are n is equal to 8 vertices. आता आपण किती एजेस सिलेक्ट केल्या ते बघूया. आतापर्यंतचा जो स्पॅनिंग ट्री बनवला आपण तो असा आहे, 1 2 3 4 5 6 आणि ही 7वी एज. म्हणजे आपण 7 एजेस सिलेक्ट केल्या. आणि आपल्या जो व्हर्टायसेस किती होत्या मूळ ग्राफमध्ये, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे एजेस सिलेक्ट केल्या 7, व्हर्टायसेस होते 8. मग आपल्याला तसं लिहावं लागेल. इन दिस वे वी हॅव सिलेक्टेड 7 एजेस and there are n is equal to 8 vertices. 7 एजेस सिलेक्ट केल्या, 8 vertices आहेत. That is number of vertices n is equal to 8 and selected edges n पेक्षा 1 कमी म्हणजे 7. याचा अर्थ आपल्याला आता पुढं काहीही करायची गरज नाही. म्हणून आपण लिहायचं सो वी स्टॉप हिअर. एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्राफ मध्ये शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री मध्ये आपल्याला नंबर ऑफ व्हर्टायसेस पेक्षा 1 एज कमी असावी लागते. तर आपण तो शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री बनवला असं म्हणत असतो. आणि म्हणून n जर 8 आहे आणि तुम्ही 7 एजेस सिलेक्ट केल्या, याचा अर्थ तो स्पॅनिंग ट्री शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री झाला. म्हणून आपण इथं थांबलो. मग आता प्रत्यक्षात आपल्याला वेट काढायचं आहे. दिस इज शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री. हा शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री झाला. आता हे जेवढ्या एजेस आहेत त्यांचे वेट आपण जमा करायचे, त्याची ॲडिशन करायची. त्याला आपण म्हणणार आहोत वेट ऑफ दिस शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री. म्हणजे आपण काय लिहिणार, 4 + 7 + 8 + 4 + 4 + 7 + 5. ही ॲडिशन किती येते बघूया. सो द वेट ऑफ दिस शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री इज 4 + 7 + 8 + 4 + 4 + 5 + 7. This addition is 39. So weight of shortest spanning tree is 39. तर मित्रांनो, क्रुस्कल्स अल्गोरिदमने शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री कसा काढायचा आणि शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्रीचं वेट कसं काढायचं ते आपण पाहिलं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.